रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा हे आमचे राम सर आहेत. माझ्या शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेमध्ये माझे सहकारी आहेत. आज आमच्या मावशीचा 14वा दिवस गोडवा असल्यामुळं त्यांचा हा गोडवा घ्यायलाच आम्ही आलो होतो. घरी आलो, प्रसाद खाल्ला आणि नंतर विठ्ठल मंदिरामध्ये आलो, 2 अभंगाची सेवा दिली आणि आता त्यांच्या हातून नामस्मरण चालू आहे. बोल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. हे बघ, आपला मंत्र बघ कुठला आहे, आपला मंत्र बघ काय कुठलं बघ. हां, मग आता असं लिहायचं रामकृष्ण हरी माधवाच लिहायचं, पण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा बोलायचं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा बोल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. हाय शाबास. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा. हां, आता 1 मिनिट आमच्या रामसरांना विनंती आहे. रामसर, तुम्ही आता तुमच्या हातून मुखातून नामस्मरण घेतलं लिहिलं, कसं वाटलं तुम्हाला? साधारण छान वाटलं. छान वाटलं. तर आता माझी अशी विनंती आहे, तुमचा अमूल्य वेळ आहे तुमच्या कामामध्ये व्यापामध्ये, पण नोकरीच्या व्यतिरिक्त जर एखादा वेळ मिळाला, मी तर काढतोच. मला माझी दिवसाची 10 पानं असतात. नोकरीमध्ये कधी हे पान उघडले तुम्ही बघितले का? नाही. नोकरीच्या नंतर जाताना येताना 1 तास प्रवासातला, रेल्वेचा प्रवासात येताना जाताना, तर तुम्हीसुद्धा काय करा, एक वही करा, रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद. एवढे 1 पान लिहायला अर्धा तास लागेल. किती तास? बस. सुरुवात जरी अर्ध्या तासानं केली तरी बस झालं, दुसरं काहीच नाही. कुठल्यानंतर रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा आणि झोपताना रामकृष्ण विठ्ठल केशवा. बस. सध्या एवढंच करा माऊली. रामकृष्ण रामकृष्ण.